या 38 वर्षात 1 वर्ष आलं की कामच नव्हतं. कुटुंब मुंबईत घेऊन आलो, काम नाही. तेव्हा मानसिंग पवार, आमची माते आमची माणसावाले जे निर्माते आहेत, ते एक डॉक्युमेंटरी फिल्म करत होते आणि त्यांची त्यावेळेला ₹1000 पर डे होता. तर लक्ष्मीकांत बेर्डे सुपरस्टार होता, तर तो त्या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये काम करत होता. डॉक्युमेंटरी आणि अर्चना नेवरेकर त्यात होती माझ्या अपोजिट. आम्ही फलटणला शूटिंग करत होतो. बरं, ते कसं होतं, बेर्डे साहेब स्टारच्या तारखा मिळणार तशा अख्ख्या वर्षात आम्ही 12 दिवस शूट केलं. ती डॉक्युमेंटरी मला फक्त ₹12,000 अख्ख्या वर्षात मिळाले. अरे बापरे. आणि मला ते सर्वाईव्ह करायचे होते. तेव्हा मी रादर खूप जवळच्या काही व्यक्ती होते, त्यांच्याकडनं मी त्यावेळेला पैसे बॉरो केले. पण मला त्यावेळेला जाणवलं की तुमची ऑनेस्टी, प्रामाणिकपणा तुम्हाला कायम मदत करतो. म्हणजे तुम्ही वेळेत जाऊन तुम्हाला पैसे द्यायला कित्येकदा असं व्हायचं की पैसे मिळायचे नाहीत, पण ती तारीख असायची. तेव्हा मी स्वतःहून स्वतःहून फोन नाही करायचो. अरे काय झालं सर, ते मला होते पण नाही मिळाले, पण मी अजून 1 महिन्याभरात देतो. माणूस थोडासा वैतागतो, पण काय म्हणतो माहिती आहे, हा फसवत नाही आहे, अडचणीत आहे. तो काय खाली मर्सिडीज घेऊन फिरत नाही आहे आणि माझी देत नाही, पण तो येऊन सांगतो रे अडचणीत असणार. तो पॅच मी काढला आणि त्यात अर्थातच माझी पत्नी, मुलं तर लहान होती, पण तिचा सहभाग मिळाला. ती बॅकबोन आपण जे म्हणतो ना, कर रे तू. कारण हीच वेळ असते ज्या वेळेला डायव्हर्शन होतं. किंवा आता मी काय करतो, मी नवीन कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि मी पेंटिंगचं काम सुरू करतो. मग मी गॅरेजेस टाकतो किंवा मी दुधाची एजन्सी घेतो. असे प्रसंग येतात. पण त्यावेळेला तुमचा जर पार्टनर सपोर्टिव्ह असेल तर बॅकबोन म्हणून, तर तिने सांगितलं की अशोक, निघणार मार्ग, तू हरू नको, इथून नको हरू. इथून हरलास ना तर सगळं संपेल. सो त्याच्यामुळे हा प्रवास पण अनेक वर्षाचा झाला. कारण तुम्हाला ते लक्षात ठेवायला लागतं ना. आणि तो 1 वर्ष गेलं ते आजपर्यंत. मग पुन्हा मला वळून बघायला लागलं.